सुप्रभात मुलांनो. आजचा दिवस तुमचाच आहे, निरागसतेचा, हास्याचा, स्वप्नांचा आणि भविष्याचा. 14 नोव्हेंबर देशातील सर्वच बालकांसाठी आनंदाचा, उमेदीचा आणि प्रेरणेचा दिवस. बालदिन. प्रथम आपणा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लहान मुलं म्हणजे परमेश्वराचं सर्वात सुंदर रूप. त्यांचं हसणं म्हणजे फुलांची भाषा, त्यांची निरागसता म्हणजे देवत्वाची छटा आणि त्यांचं स्वप्न म्हणजे उद्याच्या भारताचं स्वप्न. आपल्या या ज्ञान मंदिराच्या प्रांगणामध्ये आजचा सकाळचा किरण आणतो आहे निरागसतेचा उजेड आणि घेऊन येत आहे बालपणाच्या पवित्रतेचा सण, बालदिन. बालपण म्हणजे देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट. हास्य, खेळ, जिज्ञासा आणि निरागसतेने ओथंबलेलं ते कोवळं वय, जे प्रत्येकाला पुन्हा अनुभवावंसं वाटतं. 14 नोव्हेंबर हा दिवस आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. मुलांवर अतिशय प्रेम करणारे चाचा नेहरू, मुलांच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. नेहरूजी म्हणायचे, आजची मुले म्हणजे उद्याचे नागरिक, देशाचे आधारस्तंभ. कारण त्यांच्यात दडलेली आहे राष्ट्र निर्मितीची ऊर्जा आणि त्यांच्या कल्पनाशक्तीत दडलेला आहे भविष्यातला भारत. बालदिन हा फक्त एक सण नाही, तो आहे आपली जबाबदारी आठवण्याचा दिवस. प्रत्येक पालकाने, प्रत्येक शिक्षकाने या छोट्या फुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांमागचं भविष्य जपायचं आहे. बालकांचे प्रत्येक इयत्तेतील पुढचं पाऊल म्हणजे तो असतो एक भारत भविष्याचा वेध. तो असतो अनेक इच्छा आकांक्षांनी भरलेला, चैतन्याने भारलेला, हास्य कला क्रीडेने ओथंबलेला, आपले जीवन आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करणारे आजचे ज्ञानी, गुणी आणि संस्कारी बालक हेच खरे उद्याचे भारत भविष्य. शाळेचा उमरा पहिल्यांदा ओलांडून येणारी बालकं म्हणजे कोरी पाटी. त्यावर आपण लिहिलेलं प्रत्येक अक्षर त्यांचं भविष्य घडवतं. त्यांच्या हातात रंग आहेत, आपण त्यांना द्यायचा आहे कॅनव्हास, ज्यावर ते स्वतःच छानपैकी इंद्रधनुष्य रंगवू शकतील. म्हणूनच बालदिन आपल्याला सांगतो, स्वप्न पहा पण ती साकार करण्याचं धैर्य उराशी बाळगा. खेळा, हसा, शिका, पण माणूस पण जपायला विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक मुलांमध्ये दडलेले असतात एक चाचा नेहरू, एक कलाम, एक सावरकर, एक धोनी आणि लता दीदींसह बरेच कलावंत, साहित्यिक आणि संशोधकही. या बालदिनी प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य सदैव उजळत राहो, त्यांच्या स्वप्नांना पंख लाभोत आणि आपलं ज्ञान मंदिर नेहमीच आनंद, ज्ञान आणि सृजनशीलतेनं निनादत राहो. तेव्हा बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. बसतो पाटीवरती, छान पुस्तके द्या गोष्टीची.